हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स. 10 वोकॅब्युलरीचे वर्ड्स आहेत, त्याचे आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स, इंग्लिशमध्ये मिनिंग्स आणि मराठीमध्ये मिनिंग्स बघूया. ओके, आणि याच्यामध्येच आपण हिंदीमध्ये सुद्धा यांचे मिनिंग्स बघूया. तर स्टार्ट करूया आपण. आपला आजचा फर्स्ट वर्ड आहे तो आहे असिनिस. ओके, असिनिन, ASININE. म्हणजेच काय होतं, याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, असिनिन. सो असिनिनचं मिनिंग आहे एक्स्ट्रीमली स्टुपिड ऑर फुलिश. एक्स्ट्रीमली स्टुपिड ऑर फुलिशला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं, तर बुद्धिहीन किंवा मूर्खता पूर्ण. म्हणजे जो मूर्ख आहे, मतिमंद आहे किंवा गाढवासारखा आहे, म्हणजे एकदम मूर्खासारखा जो वागतो त्याला काय म्हटलं जातं, असिनिन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो मराठीमध्ये काय होतं मग, असिनिन म्हणजे मूर्ख, मतिमंद किंवा गाढवासारखे. ओके, जो गाढवासारखा वागतो, मूर्ख आहे किंवा मतिमंद आहे, त्याला काय म्हटलं जातं, असिनिन असं म्हटलं जातं. याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं, असिनिन. ओके, सो असिनिनचं मिनिंग आहे एक्स्ट्रीमली स्टुपिड ऑर फुलिश. म्हणजेच मराठीमध्ये मिनिंग होतं मूर्ख, मतिमंद किंवा गाढवासारखे. हिंदीमध्ये मिनिंग आहे बुद्धिहीन आणि मूर्खतापूर्ण. सिनोनिम्स आहेत फुलिश, इडिओटिक, ॲब्सर्ड आणि स्टुपिड. आणि अँटोनिम्स आहेत सेन्सिबल, वाईज, साऊंड, सेन आणि प्रुडंट. परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स आहेत असिनिनचे फुलिश, इडिओटिक, ॲब्सर्ड आणि स्टुपिड. आणि अँटोनिम्स आहेत सेन्सिबल, वाईज, साऊंड, सेन आणि प्रुडंट. ओके, सो एक्झाम्पल्स जे आहे, एक्झाम्पल्स तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या मनाने की कसं त्याला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे वर्डला. ओके, नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे इगॅलिटेरियन. इगॅलिटेरियनचं मिनिंग होतं रिलेटिंग टू ऑर बिलिव्हिंग इन द प्रिन्सिपल दॅट ऑल पीपल आर इक्वल अँड डिझर्व इक्वल राईट्स अँड अपॉर्च्युनिटीज. सो असा व्यक्ती जो असा मानतो की सगळे मानव जे आहे ते एक समान आहे, सगळ्यांना एक समान संधी मिळालेली पाहिजे, सो त्याला म्हटलं जातं इगॅलिटेरियन. म्हणजे जो काय आहे, समतावादी आहे, किंवा असा व्यक्ती जो असा मानतो की सगळ्यांना समान राहण्याचा अधिकार आहे, समान त्याला अपॉर्च्युनिटीज, संधी मिळण्याचा अधिकार आहे, त्याला म्हटलं जातं इगॅलिटेरियन. ओके, सो इगॅलिटेरियन म्हणजे काय होतं मराठीमध्ये, समतावादी, समानतावादी, सर्व मानव समान आहे असे मानणारा व्यक्ती. ओके, सो इगॅलिटेरियनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं रिलेटिंग टू ऑर बिलिव्हिंग इन द प्रिन्सिपल दॅट ऑल पीपल आर इक्वल अँड डिझर्व इक्वल राईट्स अँड अपॉर्च्युनिटीज. तर हिंदीमध्ये इगॅलिटेरियनचं मिनिंग होतं समानाधिकारवादी. ओके, समानाधिकारवादी. आणि मराठीमध्ये होतं समतावादी, समानतावादी, सर्व मानव समान आहे असे मानणारा व्यक्तीला म्हटलं जातं इगॅलिटेरियन. सिनोनिम्स आहेत इक्वल, नॉन डिस्क्रिमिनेटरी आणि फेअर माइंडेड. आणि अँटोनिम्स आहेत डिस्परेट, अनइक्वल आणि बायस्ड. परत एकदा बघूया आपण इगॅलिटेरियनचे सिनोनिम्स काय आहेत, तर इक्वल, नॉन डिस्क्रिमिनेटरी, फेअर माइंडेड. आणि अँटोनिम्स आहेत डिस्परेट, अनइक्वल आणि बायस्ड. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्फ्युस्केट. ओके, OBFUSCATE, ऑब्फ्युस्केट. याचं प्रोनाउन्सिएशन आहे ऑब्फ्युस्केट. सो ऑब्फ्युस्केटचं मिनिंग होतं टू मेक समथिंग लेस क्लिअर अँड हार्डर टू अंडरस्टँड, स्पेशली इंटेन्शनली. म्हणजेच मुद्दामून गोंधळात टाकणे किंवा मुद्दामून काय करणे, समजण्यासाठी कठीण जाईल असं काहीतरी करणे, त्याला म्हटलं जातं ऑब्फ्युस्केट. ओके, म्हणजेच अस्पष्ट करणे, अस्पष्ट करणे, अस्पष्ट करणं, याला म्हटलं जातं ऑब्फ्युस्केट. ओके, टू मेक समथिंग लेस क्लिअर म्हणजेच कमी, म्हणजे अस्पष्ट करणे. लेस क्लिअर म्हणजे काय होतं, अस्पष्ट करणे, म्हणजेच कमी, जे स्पष्ट आहे ते कमी करणे. आणि हार्डर टू अंडरस्टँड म्हणजेच समजण्याला कठीण जाईल असे करणे. आणि स्पेशली इंटेन्शनली म्हणजे काय होतं, तर मुद्दामून. ओके, जाणून बुजून. सो ऑब्फ्युस्केट म्हणजे होतं अस्पष्ट करणे किंवा गोंधळात टाकणे, किंवा काय होतं की
समजण्यासाठी कठीण करणे, त्याला म्हटलं जातं ऑब्फ्युस्केट. सो मराठीमध्ये होतं याचा अर्थ गोंधळात टाकणे किंवा समजण्यास कठीण करणे आणि अस्पष्ट करणे. हिंदीमध्ये म्हटलं जातं अस्पष्ट करणं आणि मराठीमध्ये म्हटलं जातं अस्पष्ट करणे. सिनोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, कन्फ्यूज आणि कॉम्प्लिकेट, आणि अँटोनिम्स आहेत क्लॅरिफाय, क्लिअर अप आणि सिम्प्लिफाय. सो ऑब्फ्युस्केट म्हणजे होतं टू मेक समथिंग लेस क्लिअर अँड हार्डर टू अंडरस्टँड, स्पेशली इंटेन्शनली, म्हणजे जाणून बुजून. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो अस्पष्ट करणे, गोंधळात टाकणे किंवा समजण्यास कठीण करणे, आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्पष्ट करणं. सिनोनिम्स आहेत ऑब्स्क्युअर, कन्फ्यूज आणि कॉम्प्लिकेट, आणि अँटोनिम्स आहेत क्लॅरिफाय, क्लिअर अप आणि सिम्प्लिफाय. नेक्स्ट वर्ड आहे ड्युरेस, DURESS, ड्युरेस. सो ड्युरेसचं मिनिंग आहे थ्रेट्स ऑर फोर्स यूज टू मेक समवन डू समथिंग अगेन्स्ट देअर विल, म्हणजेच बळजबरीने किंवा जबरदस्तीने काही पण करायला लावणे, म्हणजेच त्यांना ते करायचं नाही आहे. अगेन्स्ट देअर विल म्हणजे त्यांना ते करायचं नाही आहे, पण जबरदस्तीने आणि मुद्दामून त्याला ते करायला लावणे, त्याला म्हटलं जातं ड्युरेस. म्हणजेच काय करणे, त्यांच्यावर दबाव टाकणे. ओके. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं दबाव, मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं दबाव, आणखी काय म्हटलं जातं बळजबरी, जबरदस्ती, धाकट पट्शा. ओके. सो हा एक वर्ड तुम्ही लक्षात नाही ठेवला तरी चालतं, थोडासा हार्ड आहे तो. सो ड्युरेसचं मिनिंग काय होतं, थ्रेट्स ऑर फोर्स यूज टू मेक समवन डू समथिंग अगेन्स्ट देअर विल, म्हणजेच त्यांना जे नाही करायचं आहे त्यांना बळजबरीने किंवा जबरदस्तीने ते करायला लावणे, त्यांच्यावर दबाव टाकणे, त्याला म्हटलं जातं ड्युरेस. मराठीमध्ये मिनिंग होतं बळजबरी, जबरदस्ती आणि दबाव. सिनोनिम्स आहेत प्रेशर, कॉन्स्ट्रेंट, कंपल्शन, इंटिमिडेशन आणि कोअर्शन, आणि अँटोनिम्स आहेत फ्रीडम, इंडिपेंडन्स आणि लिबरेशन. परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स आहेत ड्युरेसचे प्रेशर, कन्स्ट्रेंट, कंपल्शन, इंटिमिडेशन आणि कोअर्शन, आणि अँटोनिम्स आहेत फ्रीडम, इंडिपेंडन्स आणि लिबरेशन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ॲप्रिहेन्शन. ॲप्रिहेन्शनचं मिनिंग होतं एन्झायटी और फिअर दॅट समथिंग बॅड और अनप्लीजंट विल हॅपन, म्हणजेच काय की काहीतरी खराब होणार आहे, काहीतरी अनिश्चित घडणार आहे याची भीती वाटणे किंवा याची धास्ती बसणे, त्याला म्हटलं जातं ॲप्रिहेन्शन. त्याची भीती वाटणे. ओके. भीती वाटणे, धास्ती बसणे, आशंका असणे की काहीतरी चुकीचं होणार आहे, काहीतरी अनिष्ट होणार आहे, त्याला म्हटलं जातं ॲप्रिहेन्शन. ओके. सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं, भीती, धास्ती, चिंता, आशंका, समज. ओके. आणि यांचे आणखी काय अर्थ आहे, ॲप्रिहेन्शनचे आणखी अर्थ आहे, त्याला काय म्हटलं जातं, अटक किंवा पकडणे. ओके. सो ॲप्रिहेन्शनचं इंग्लिशमध्ये मिनिंग आहे एन्झायटी और फिअर दॅट समथिंग बॅड और अनप्लीजंट विल हॅपन, म्हणजेच मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं भीती, धास्ती, चिंता, आशंका, समज, आणि आणखी त्याचा काय अर्थ आहे दुसरा एक, अटक किंवा पकडणे. भय सुद्धा हा अर्थ आहे ॲप्रिहेन्शनचा. आणि काय की अशी एन्झायटी असणे, अशी भीती असणे की काहीतरी अनिष्ट घडणार आहे, त्याला म्हटलं जातं ॲप्रिहेन्शन. सिनोनिम्स आहेत ड्रेड, फिअरफुलनेस, एन्झायटी आणि वरी, आणि अँटोनिम्स आहेत कॉन्फिडन्स, कामनेस आणि सर्टनिटी. परत एकदा बघूया. ॲप्रिहेन्शनचं सिनोनिम्स आहेत ड्रेड, फिअरफुलनेस, एन्झायटी आणि वरी, आणि अँटोनिम्स आहेत कॉन्फिडन्स, कामनेस आणि सर्टनिटी. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इम्पेटस. सो इम्पेटसचं मीनिंग काय आहे, समथिंग दॅट एनकरेजेस अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी और मेक्स दॅट ॲक्टिव्हिटी मोर एनर्जेटिक और इफेक्टिव्ह, म्हणजेच काय करणे, प्रेरक शक्ती किंवा गती देणे वाला. हिंदीमध्ये काय होतं, प्रेरक शक्ती किंवा गती देणे वाला, म्हणजेच काय करणं, तर प्रेरित करणे. ओके. प्रेरित करणे किंवा त्याला चालना देणे, उत्तेजना देणे, त्याला म्हटलं जातं इम्पेटस. सो मराठीमध्ये काय होतं इम्पेटसचं मिनिंग, उत्तेजन,
चालना, प्रेरणा किंवा हलणाऱ्या वस्तूचा वेग किंवा जोर. ओके, सो इम्पेटसचं मिनिंग आहे समथिंग दॅट एनकरेजेस अ पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी और मेक्स दॅट ऍक्टिव्हिटी मोर एनर्जेटिक और इफेक्टिव्ह. याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रेरक शक्ती किंवा गती देणे वाला, आणि मराठीमध्ये होतं उत्तेजन, चालना देणे, प्रेरणा देणे आणि हलणाऱ्या वस्तूचा जो जोर असतो त्याला म्हटलं जातं इम्पेटस. सिनोनिम्स आहेत एनकरेजमेंट, स्टिम्युलस, मोमेंटम आणि कॅटलिस्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट, हिंडरन्स, डेटरंट आणि इम्पिडमेंट. परत एकदा बघूया आपण इम्पेटसचे सिनोनिम्स काय आहेत. एनकरेजमेंट, स्टिम्युलस, मोमेंटम आणि कॅटलिस्ट. आणि अँटोनिम्स आहेत डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट, हिंडरन्स, डिटरंट आणि इम्पिडमेंट. नेक्स्ट वर्ड आहे स्ट्रिंजेंट. स्ट्रिंजेंटचं मिनिंग आहे स्ट्रिक्ट, प्रिसाइज अँड एक्झॅक्टिंग ऑफ रेग्युलेशन, रिक्वायरमेंट और कंडिशन. म्हणजेच काय तर स्ट्रिक्ट म्हणजे काय होते कठोर, जसं दिलेलं आहे हिंदीमध्ये कठोर आणि सक्त. म्हणजेच कठोर असणे, सक्ती बाळगणे किंवा जे काही नियम आहे जसं इथे दिलेलं आहे रेग्युलेशन्स, रिक्वायरमेंट और कंडिशन्स. म्हणजेच कठोर नियम सुद्धा असू शकतात, कडक नियम किंवा जे पण असे नियम किंवा असे रेग्युलेशन्स, रूल्स अँड रेग्युलेशन जी पाळलेच पाहिजे त्याला म्हटलं जातं स्ट्रिंजंट. ओके, सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं कडक, कठोर किंवा पाळलेच पाहिजे असं आणि सक्त. आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं कठोर आणि सक्त. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कडक, कठोर नियम पाळलाच पाहिजे असा आणि सक्त. ओके, जालिम सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो स्ट्रिंजंटचं मिनिंग आहे स्ट्रिक्ट, प्रिसाइज अँड एक्झॅक्टिंग ऑफ रेग्युलेशन्स, रिक्वायरमेंट और कंडिशन्स. हिंदीमध्ये याचं मिनिंग होतं कठोर आणि सक्त. मराठीमध्ये मिनिंग होतं कठोर, कडक, कठोर नियम पाळलाच पाहिजे असा, सक्त आणि जालिम. सिनोनिम्स आहेत स्ट्रिक्ट, रिगरस आणि रिजिड. आणि अँटोनिम्स आहेत लिनियंट आणि फ्लेक्झिबल. सिनोनिम्स आहेत स्ट्रिंजंटचे स्ट्रिक्ट, रिगरस आणि रिजिड. आणि अँटोनिम्स आहेत लिनियंट आणि फ्लेक्झिबल. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट आहे इडम. सो इडम काय आहे थ्रो डाऊन द गॉन्टलेट. हा इडम आहे आणि याचं मिनिंग काय होतं टू चॅलेंज समवन, टू इन्व्हाइट समवन टू फाईट और कम्पीट विथ यू. म्हणजेच काय करणे, आव्हान देणे किंवा लढाईसाठी, लढाई करण्यासाठी पुकारणे, बोलवणे, त्याला म्हटलं जातं थ्रो डाऊन द गॉन्टलेट. ओके, सो मराठीमध्ये याचं मिनिंग काय होतं आव्हान देणे किंवा लढाईसाठी किंवा भांडण्यासाठी पुकारणे. सिनोनिम्स आहेत चॅलेंज, डेअर आणि डिफाय. सो थ्रो डाऊन द गॉन्टलेट या इडमचं मिनिंग आहे टू चॅलेंज समवन, टू इन्व्हाइट समवन टू फाईट और कम्पीट विथ यू. म्हणजेच मराठीमध्ये मिनिंग होतं आव्हान देणे किंवा लढाईसाठी पुकारणे. सिनोनिम्स आहेत चॅलेंज, डेअर आणि डिफाय. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे डिफाय. सो याच्यामध्ये जो डिफाय होता, डिफाय म्हणजेच काय होतं मग आव्हान देणे. परत एकदा बघूया आपण डिफाय म्हणजे काय होतं अवहेलना करणं, म्हणजेच ओपनली रेजिस्ट और रिफ्यूज टू ओबे. ओके, म्हणजेच काय करणे आव्हान देणे किंवा विरोध करणे आपण म्हणू शकतो. जसं इथे लिहिलेलं आहे रिफ्यूज टू ओबे, म्हणजेच काय करणे विरोध करणे. ओके, विरोध करणे किंवा अवज्ञा करणे त्याला म्हटलं जातं डिफाय. सो डिफायचं मराठीमध्ये मिनिंग होतं आव्हान देणे, विरोध करणे, अवज्ञा करणे. आणखी म्हणू शकतो आपण धुडकावणे किंवा अवमान करणे. सो डिफाय म्हणजे होतं
ओपनली रेजिस्ट ऑर रिफ्यूज टू ओबे. म्हणजेच होतं मराठीमध्ये त्याचं मीनिंग आव्हान देणे, विरोध करणे, अवज्ञा करणे, धुडकावणे आणि अवमान करणे. आणि हिंदीमध्ये म्हटलं जातं अवहेलना करणं. सिनोनिम्स आहेत रेजिस्ट, विथस्टँड, कन्फ्रंट आणि अपोज. आणि अँटोनिम्स आहेत ओबे, फॉलो, कंप्लाय विथ. ओके, सो काय आहेत सिनोनिम्स डिफायचे? रेजिस्ट, विथस्टँड, कन्फ्रंट आणि अपोज. आणि अँटोनिम्स आहेत ओबे, फॉलो आणि कंप्लाय विथ. आणि लास्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे फ्रेंझी. FRENZY, फ्रेंझी. सो फ्रेंझी म्हणजे होतं अ स्टेट और पिरियड ऑफ अनकंट्रोल्ड एक्साइटमेंट और वाईल्ड बिहेवियर. म्हणजेच त्याला आपण हिंदीमध्ये काय म्हणू? उन्माद किंवा उग्र उत्तेजना. मराठीमध्ये काय होतं की एखाद्याला पिसाटलेला असला, पिसाळलेला असला त्याला म्हटलं जातं फ्रेंझी. किंवा ज्याचं जो भ्रमामध्ये नाही, भ्रम आहे ज्याच्यामध्ये खूप, किंवा चित्तभ्रम आहे त्याला म्हटलं जातं फ्रेंझी. बघूया आपण, तुम्हाला वर्ड्स लिहून देते मी मराठीमध्ये, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की काय त्याचं मिनिंग होतं एक्झॅक्टली. सो फ्रेंझी म्हणजे होतं तीव्र वेळ किंवा वेडसरपणा. ओके, सो हे जे आहे तीव्र वेळ किंवा वेडसरपणा हे कशाचं मिनिंग आहे? हे मिनिंग आहे उन्मादचं. ओके, सो उन्माद म्हणजे काय होतं? तीव्र वेळ किंवा वेडसरपणा. नेक्स्ट आणखी काय होतं? पिसे. ओके, सो पिसेचं मिनिंग काय होतं? वेड लागणे किंवा भान नसणे. ओके, आणखी वर्ड आहे चित्तभ्रम. ओके, चित्तभ्रम म्हणजे होतं मानसिक गोंधळ किंवा भ्रम. आणखी वर्ड्स काय आहेत? बेभानपणा किंवा पिसाटपणा. सो काय आहे फ्रेंझीचं मिनिंग? एकतर आहे उन्माद किंवा उग्र उत्तेजना. आणि उन्माद म्हणजे काय होतं मराठीमध्ये? तर तीव्र वेळ किंवा वेडसरपणा. नेक्स्ट आहे पिसे. पिसे म्हणजे काय होतं? तर वेड लागणे किंवा भान नसणे. नेक्स्ट आहे चित्तभ्रम. चित्तभ्रम म्हणजे काय होतं? तर मानसिक गोंधळ किंवा भ्रम. आणि त्याचे आणखी वर्ड्स काय आहेत? बेभानपणा आणि पिसाटपणा. सो हे आहे फ्रेंझीचे मिनिंग. सिनोनिम्स बघूया आपण. सिनोनिम्स आहेत हायस्टेरिया, मॅडनेस आणि मॅनिया. आणि अँटोनिम्स आहेत काम, पीस आणि कंपोजर. सो फ्रेंझीचं मिनिंग काय होतं? अ स्टेट ऑर पिरियड ऑफ अनकंट्रोल्ड एक्साइटमेंट ऑर वाईल्ड बिहेवियर. म्हणजेच होतं उन्माद आणि उग्र उत्तेजना. उन्माद म्हणजे होतं तीव्र वेळ किंवा वेडसरपणा. पिसे म्हणजे होतं वेळ लागणे किंवा भान नसणे. चित्तभ्रम म्हणजे होतं मानसिक गोंधळ किंवा भ्रम. आणि बेभानपणा आणि पिसाटपणा हे याचे मिनिंग्स आहेत. सिनोनिम्स आहेत फ्रेंझीचे हायस्टेरिया, मॅडनेस आणि मॅनिया. आणि अँटोनिम्स आहेत काम, पीस आणि कंपोजर. सो परत एकदा तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्याचे मराठीमध्ये मिनिंग जे मी तुम्हाला दिलेले आहे ते परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. दररोजचे वर्ड्स जे आधीचे झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करत चलत जा, म्हणजे तुम्हाला लक्षात येत राहील कोणते वर्ड्स आपले झालेले आहे. आणि कुठे जर आपण ते वर्ड वाचले तर आपल्या पटकन लक्षात आलेलं पाहिजे की आपण हा वर्ड वाचला होता, याचं हे मिनिंग आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.